सो हेलो गाईज, वेलकम टू आवर ट्रॅव्हल वॉक फ्रॉम वसई ब्लॉग. आणि मी मम्मीसोबत आहे. एकदम मस्त पार्टी. मी पार्टी आणि मम्मी पुढे. इथं बघा, माझ्यावर जे फोकस कर ना मम्मी, जरा 1 मिनिट करायला सांगितलं तर फोकस नाही करत. बाय द वे सबस्क्राईब करा, आधीच सांगतो तुम्हाला, बट करावं लागेल बिकॉज मी आहे एकदम बॅड बॉय. कसं दिसतं सांगा. हे बघा गोजो सातारो. आय एम बिंग गोजो सातारो. ओके, खूप जे झालं. बॅक टू नॉर्मल. इथं खूप कपडे आहेत आणि मी मम्मीला बोललो की खूप दिवसांपासून काही व्हिडिओ नाही घातला, म्हणून काहीतरी घालूया मग. आणि आपण वसईला आलो आहोत. म्हणजे मी माझ्या मावशीकडे आलेलो मयूरसोबत राहायला. आहे मयूर आणि खुशी माझे कझन्स, तर मी त्यांच्यासोबत राहायला आलेलो. म्हणून मी विचार केला की जरा तिथं राहीन 2-3 दिवस, मग तिथं व्लॉग पण करेन. पण जे आधी व्लॉग केलेले तो कॅमेरा खराब झाला आणि मोबाईल पण भिजला होता, म्हणून ते सगळे फाईल्स आणि व्हिडिओज डिलीट झालेले. म्हणून मला परत अकाउंट रिस्टोर करावं लागलं 2 दिवसामध्ये. आणि मग हे केलं मी. आणि बाय द वे मला कॅममध्ये घेतच नाही मम्मी. ओके, नॉर्मल बॅक टू द वे. मम्मी रेकॉर्डिंग करते आणि मी पाठवून बोलते, तुम्हाला माहीतच असेल. पण इथं कपडे जाम आहेत. आय मीन रस्त्यामध्ये आम्ही आलो तेव्हा पण कपडे होते आणि खूप शूज आणि कपडे काय होतं. म्हणजे तुम्हाला सांगू तर मी जिकडं हे व्लॉग केलं ना, आधी आम्ही मॉलमध्ये एका व्लॉग केलेला, तिकडे खूप म्हणजे कपडे होते आणि खूप काय होतं. पण मयूर आणि माझ्या मस्तीने कॅमेरा पडला आणि पाण्यामध्ये पडला ॲक्च्युली, म्हणून तो खराब झाला. आणि आय मीन फोनमध्ये तुम्हाला माहीत असेल मी व्लॉगिंग करतो. बाय द वे तर भाज्या पण जाम आहेत. गाजर, भेंडी, शिमला मिरची, कोबी आणि तर पाणीपुरी. आय मीन फेमस स्टॉल्स तर मी तुम्हाला नाही दाखवत आहे, बट आणि छोले भटुरे, एवढा मोठा भटुरा. आय मीन रियालिटी. मोमोज पण आहेत. आणि मयूर आणि मी केलेलं गाणं आम्हाला पूर्ण रिस्टोर करावं लागेल. आणि पॉपकॉर्न मयूर मला सांगितलेलं की जायच्या आधी काहीतरी घे खायला, म्हणजे ट्रेनमध्ये, कारण खूप ट्रॅव्हलिंग लागतं आहे, तुम्हाला माहीत असेल. नाला सुपारा. आय मीन वसई माझ्या मावशीच्याकडे आहे, म्हणजे माझी दुसरी मावशी. आणि नाला सुपारा दुसरीकडे. तर मला नाला सुपारावरनं किंग सर्कलला यायला जाम वेळ लागतो. आय मीन तुम्हाला माहीत असेल 2-3 तासांची ट्रॅव्हलिंग असते. बाय द वे तर केक्स पण जाम आहेत आणि तुम्हाला दिसतच असेल मला केक्स खूप आवडतात. इथे थोडेफार पानवाले अंकल पण आहेत, पान खात आहेत. आणि इथे थोडेफार कपडे पण आहेत. मी तुम्हाला जाम सांगितलं की किती कपडे असतात, किती. आणि थोडेफार कानातले. आणि जायच्या आधी मी विचार केला की थोडेसे आम्ही काहीतरी ट्रिपल राईस घेऊया. ट्रिपल राईस आणि थोडंफार सूप, थोडंसं मंचुरियन, आय मीन चिकन चिल्ली. आता सगळे डिशेस तर मी सांगणार नाही, कारण तुम्हाला माहीतच आहे किती लागतात. आणि अंकल किती स्किल्ड आहेत. 1 सेकंडामध्ये पूर्ण परत बनवून टाकतात. हे बघा, एवढा मसाला कोण घालतं, एवढा तिखट कोण करतं मला सांगा जरा. मला खायला होईल का? काका जरा कॅमेरामध्ये फोकस करा. नाही, राहू द्या भावना द्यायचं. सॉरी, बॅक टू नॉर्मल. काका बनवतात आणि ते जाम स्किल्ड आहेत. तुम्हाला दिसत असेल किती स्किल्ड आहेत. पूर्ण पै एका हाताने उचलतात. मला ते उचलायला पण नाही होणार. 10 किलो नाही 1-2 किलोची तर असेल. पण एक्सटेन्शन फोर्समुळे ते अजून जास्त भारी होईल, कारण ग्रॅव्हिटीचा पुल जास्त असेल. आय नो मी सायन्स जाम वाचतो, म्हणून मी तुम्हाला सायन्स आणि फिजिक्स सांगेन, बट आय एम नॉट अ फिजिक्स प्रोफेसर. मला जास्त काम माहिती आहे, कारण मी जास्त काम केलं. आय हॅव डन मोर स्टुपिड थिंग्स देन यू. म्हणून. आणि इथं हे बघा, इथं व्हेज राईस चालू आहे आणि आम्ही किती टायमापासून थांबलो आहे. आणि मी तुम्हाला किती सांगतोय की बाबा मला द्या जरा लवकर बनवून. काका ऐकता का? जरा बनवून देता? नाही ऐकणार नाही. ओके, डोंट वरी, करताय त्यांना करू द्या. आणि इथं सगळे सॉल्ट्स पडलेत. आणि इथं कोबी, कांदा आणि शिमला मिर्च, तिथं सॉस पडलेत. इथं 4-5 बॉटल पडलेत व्हिनेगर, ब्लॅक सॉस, आय मीन सोया सॉस. आणि मग एक स्पेशल मसाला त्यांचा. आणि मग पाठी कोबी, फरसबी आणि थोडाफार
अजून तिखा मसाला, गरम मसाला सगळं भरलेलं आहे तिथं. ऑलमोस्ट पूर्ण ठेला जो आहे. आणि मला चिकनचे पीस नाही दिसत आहे, पण सूप जाम आहे इकडे. आणि मी तुम्हाला सांगतो चिकन काय बनवतात का काय, म्हणजे अगर तुम्हाला माहीत नसेल तर मी आधी पण खूप वेळ आलो आणि तिकडे ना म्हणजे एवढं म्हणजे चांगलं असतं ना. आणि गाईस तुम्हाला आधीच सांगतो आहे, आय मीन मी तुम्हाला सांगितलेलं सबस्क्राईब करा, बट अगेन सेईंग लाईक अँड सबस्क्राईब अँड कंटिन्यूइंग. की मी जिकडनं चिकन घेतलेलं ना, म्हणजे एक दिवशी मी इकडनं घेतलेलं, मम्मीला बोललेलं की रँडमली घेऊया, आवडलं तर नेक्स्ट टाईमपासून इकडनंच घेऊया. आणि त्यांनी एवढं चांगलं बनवलेलं ना, म्हणून आम्ही नॉर्मली आता त्यांच्याकडनंच घेतो. आणि पुढे पण अजून एक असतं तिथं पण घेतो आम्ही, पण ह्यांचे खूप आवडतं चिकन. आणि मला कधीच दिसत नाही की हे चिकन कुठून काढतात, कारण मला वाटत ते इन्फिनिटी वॉईडमधनं चिकन काढतात. हे बघा, इन्फिनिटी वॉईडमधनं काढतायत, कारण मला आजपर्यंत कधीच दिसलं नाही की राईस कुठे आहे. आणि आम्ही आता घेतलं आहे, हे बघा ह्याच्यामध्ये सगळं. आणि मम्मी बोलते जरा पार्टीच्या लाईट येऊ दे. हे बघा